नमस्कार मित्रांनो, बीयूएच चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, जर तुम्ही ब्लॉगिंग करत असाल तर ब्लॉगिंगसाठी महत्त्वाचं आर्टिकल लिहिणं गरजेचं आहे. आर्टिकल बरोबर तुमच्या गुगल वेब स्टोरीसुद्धा आल्या पाहिजे. आता गुगल वेब स्टोरी आणि आर्टिकल इंडेक्स होण्यासाठी थोडासा वेळ लागतोय. गुगल वेब स्टोरी लवकरात लवकर ही इंडेक्स होती. आता आपण आजचा जो काही व्हिडिओ आहे याच्यामध्ये गुगल वेब स्टोरी शिकणार आहोत, कशा प्रकारे तयार करायची. यूट्यूबवर तुम्हाला बरेचसे व्हिडिओ मिळतील कशा प्रकारे तयार करायची काय. पण आजचा जो काही व्हिडिओ मी याच्यामध्ये तुम्हाला एक प्रॉम्प्ट देणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जे काही टायटल टाकणार आहे, 1-2 मिनिटात तुमच्याकडे वेब स्टोरी तयार होणार आहे. त्याचबरोबर त्याच्यासाठी लागणारे जे काही इमेजेस असणार आहे ते सुद्धा तयार होणार आहेत. हे कशा प्रकारे होणार आहे संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनेलवर जर नवीन कोणी असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून घ्या, कारण अशा प्रकारचे जे काही व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी मिळत राहणार. चला तर मग चालू करूया. मित्रांनो, याच्यामध्ये पाहू शकता ज्या काही वेब स्टोरी मी तयार केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. आता ह्या ज्या काही वेब स्टोरी या ठिकाणी क्लिक करायची, एक कोणती तर क्लिक करून दाखवतो म्हणजे सॅम्पल तुम्हाला लक्ष देणार आहे कशा प्रकारे असणार आहे. आता ही वेब स्टोरी पाहून घ्या. याच्यामध्ये पाहू शकता जे काही वरचं कवर इमेज आहे हे बरोबर कट टू कट बसलेले. त्याचबरोबर याच्यासाठीचे जे टायटल आहे हे सुद्धा बरोबर आलेले, म्हणजे जी काही साईज आहे टायटलची ते सुद्धा आलेले. या ठिकाणी क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर आपल्याला ती स्टोरी दाखवली जाणार आहे कशा प्रकारे आहे ती. हे पहा, याच्यामध्ये सर्वात वरती हे वरचं हेडिंग आलेलं आहे आणि त्याच्यात थोडक्यात माहिती आलेली. आता हे सर्व काही वेब स्टोरी सर्व इंग्लिशमध्ये. हे पहा, हे पहा इमेजची क्वालिटी एकदम चांगली आलेली. आता हे जे इमेज आहे फुल स्क्रीन आहे आणि याच्यामध्ये ॲनिमेशन इफेक्ट सगळे ॲड केलेले. आता एक कशा प्रकारे करायचं संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला दाखवणार आहे. आता याच्यासाठी महत्त्वाचं आपल्याला डीपसिक लागणार आहे. डीपसिकचं जे काही एआय टूल आहे हे लागणार आहे आणि आपल्याला महत्त्वाचं कीवर्ड शोधायचे. आता कीवर्ड कशा प्रकारे काढायचे ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. सुरुवातीला तुम्हाला गुगलमध्ये यायचं. गुगलमध्ये आल्यानंतर गुगल ट्रेंड सर्च करायचे. आता गुगल ट्रेंड म्हटलं तर याच्यावर बरेचसे तुम्हाला व्हिडिओ मिळतील, पण याच्यामध्ये जी काही प्रोसेस सांगणार आहे ही सगळ्यात वेगळी. म्हणजे जे काही बाकीचे व्हिडिओ याच्यामध्ये ती काही प्रोसेस दाखवलेलीच नाही कशा प्रकारे काम करायचं आहे ते. आता एकदा पाहून घ्या. गुगल ट्रेंडला क्लिक केले. गुगल ट्रेंडला क्लिक केल्यानंतर वरती पाहू शकता लोकेशन जे यूएसचं आलेलं आहे. आता यूएसचं VPN मी याच्यामध्ये सेट केलेलं आहे, त्याच्यामुळे ते लोकेशन ॲटोमॅटिकली आलेलं आहे. आता याच्यामध्ये ट्रेंडिंग नावमध्ये तुम्हाला जायचं आहे. याच्यामध्ये गेल्यानंतर याच्यामध्ये लोकेशन आलं आहे सुरुवातीला. त्याच्यानंतर पास्ट 24 तासाचा टायमिंग दाखवला आहे. तो 7 दिवसाचा करायचा आहे तुम्हाला. 24 तासाचा ठेवायचा नाही, कारण 24 तासामध्ये जे रँक झालेले तेच तुम्हाला दाखवणार आहे, त्याच्या आधीच दाखवणार नाही. म्हणजे एखादा कीवर्ड असेल कधीपासून रँक होतोय ते दाखवलं जाणार आहे. 24 तासाचा असेल तर जास्तीत जास्त ते डाऊनच होतं. त्याच्यामुळे 7 डेचं करा. 7 डेमध्ये रिझल्ट तुम्हाला चांगला मिळणार आहे. त्याच्यानंतर कॅटेगरी तुमचा ब्लॉग कशा संदर्भात असणार आहे ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे, कोणती कॅटेगरी असणार आहे तुमची ती. त्याच्यानंतर ऑल ट्रेंडमध्ये जायचे. याच्यामध्ये शो ॲक्टिव्ह ट्रेंड ओनली, जे ॲक्टिव्ह असणार आहे ट्रेंडिंगमध्ये असेल तेच आपल्याला दाखवायचे. त्याला क्लिक करायचे. त्याच्यानंतर बाय रिलेव्हन्स दिलेले याच्यामध्ये जायचे आणि सर्च व्हॉल्यूम या ठिकाणी क्लिक करायचे. आता याच्यामध्ये पाहू शकता जे ट्रेंडिंगमध्ये आहे तेच दाखवलेले आहे आपल्याला. आता याच्यामध्ये हे पाहू शकता हे डाऊन झालेलं आहे. हे 24 तासाचं वगैरे जर असेल तर हे डाऊन झालेलं दाखवणार आहे तुम्हाला. आता याच्यामध्ये तुम्हाला खाली यायचे. खाली आल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता 1 मिलियन प्लस याचे सर्च व्हॉल्यूम म्हणजे सर्चेस केले जाते. हे यस्टरडेचं दाखवलेलं आहे आपल्याला. यस्टरडेला किती होते, 7 दिवसापासून किती. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर याचा जो कीवर्ड असणार या ठिकाणी वरती आलेला आहे. हे पहा, जो कीवर्ड असणार आहे तो तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये संपूर्ण माहिती असणार आहे. याच्यामध्ये खाली पाहू शकता या ठिकाणी टॅग दिलेले ट्रेंड ब्रेकडाऊन. हे टॅग सर्व उचलायचे तुम्हाला आणि तुमच्या वेब स्टोरीमध्ये तुम्हाला ॲड करायचे. आता याच्यामध्ये मी कीवर्ड कॉपी केलेला आहे. कीवर्ड कॉपी झाल्यानंतर वर्डमध्ये आपली एक प्रॉम्प्ट तयार केलेला आहे आपण. त्याच्यामध्ये सर्वात वरती कीवर्डचं ऑप्शन आहे. याच्यामध्ये इन्व्हर्टेड कॉम आहे, त्याच्यामध्ये तो कीवर्ड तुम्हाला पेस्ट करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर खालची लाईन पाहून घ्या. ऑल्सो यूज द फॉलोइंग लिंक ॲज अ गाईड व्हाईल प्रिपेरिंग. आता याच्यामध्ये जे काही लिंक्स टाकायचे आहेत आपल्याला हे कोणते असणार आहे, याच्यामध्ये खाली लिंक्स दिलेले आहेत. 3 लिंक असतात, म्हणजे जे काही आर्टिकल ट्रेंडिंगमध्ये असेल त्याच्या लिंक आपल्याला कॉपी करून घ्यायच्यात. म्हणजे या 3 आहेत, हे कॉपी करून घ्यायचे तुम्हाला. कॉपी लिंक करायचे आणि त्याच्यामध्ये आणून पेस्ट करायचे. हे पहा, 1 2
आणि 3. ठीक आहे, हे 3 आलेले. आता आल्यानंतर याच्यामध्ये खाली पाहू शकता हेडलाईन कशा प्रकारे पाहिजे, बॉडी टेक्स्ट कशा प्रकारे पाहिजे. याच्यामध्ये मी वर्ड्स दिलेले आहेत किती पाहिजे, प्रत्येक स्लाइडला किती वर्ड्स त्याच्यामध्ये ॲड झाले पाहिजे. गुगलचा जो काय नियम आहे त्याच्याप्रमाणे मी हा प्रॉम्प्ट तयार केलेला आहे. टायटल किती पाहिजे ते सुद्धा ॲड केलेले आहे. डिस्क्रिप्शन कशा प्रकारे पाहिजे, हाय क्वालिटी कंटेंट लागणार आहे ते सुद्धा ॲड केलेले आहे. हे संपूर्ण तुम्हाला कॉपी करून घ्यायचे. हे पहा, कंट्रोल ए केले, कंट्रोल ए झाल्यानंतर राईट क्लिक करायचे आणि कॉपी करून घ्यायचे. कॉपी झालेले. कॉपी झाल्यानंतर डीपसीकचं जे काय AI टूल आहे हे चालू करायचे. डीपसीकचं जे काय टूल आहे संपूर्ण फ्रीमध्ये तुम्ही नक्की वापर करा. आणि याच्यासाठी जी काय साईनअपची प्रोसेस आहे एकदम सिंपल पद्धतीने गुगलनेच तुम्हाला साईनअप करता येणार आहे. हे पहा, अशा प्रकारे ओपन झालेले. आता याच्यामध्ये तुम्हाला प्रॉम्प्ट द्यायचा आहे. जो काय प्रॉम्प्ट तुम्ही कॉपी केलेला आहे वर्डमधला जो काय प्रॉम्प्ट असणार आहे तो तुम्हाला याच्यामध्ये टाकायचा आहे. हे पहा, संपूर्ण मी पेस्ट केलेले. हे पहा, वरती कीवर्ड आलेले आहे आपलं कोणते आणि त्या लिंक्स आलेले आहेत. आता याच्यामध्ये काय करायचं आहे, पेस्ट झाल्यानंतर फक्त एंटर करायचे. एंटर झाल्यानंतर तुमची वेब स्टोरी तयार करायला चालू होणार आहे. टोटल ज्या स्लाइड आहे ह्या 10 तयार होणार आहे. 10 स्लाइड मला पाहिजे त्या प्रकारे मी त्याच्यामध्ये ॲड केलेले. आता याच्यामध्ये पाहू शकता टायटल आले, डिस्क्रिप्शन आलेले आणि 198 आले. आणि त्याचं जे लिमिट आहे हे 200 पर्यंत असतं. हे 198 आले म्हणजे बरोबर आलेले. आता याच्यामध्ये पाहू शकता प्रत्येक ठिकाणी स्लाइड आलेले. स्लाइडला हेडलाईन दिलेली, बॉडी टेक्स्ट दिलेले आणि फोटो आयडिया दिलेली. म्हणजे फोटो कशा प्रकारे असणार आहे त्याच्यामध्ये त्याची सुद्धा आयडिया दिलेली. फक्त तुम्हाला काय करायचं, कॉपी पेस्ट करायचं आणि इमेज जनरेट करायचं. आता महत्त्वाचं इमेज लागणार आहे आपल्याला. हे पहा, टोटल ज्या स्लाइड आहेत त्या 10 झालेल्या आहेत. 10 स्लाइड तयार झालेल्या आहेत. SEO नोट दिलेली आपल्याला काय करायचे आणि आपल्याला URL कशा प्रकारे पाहिजे हे पहा या ठिकाणी सॅम्पल दिलेले. म्हणजे तुमची साईड असणार आहे आणि पुढं काय टाकायचं तुम्हाला ते सुद्धा दिलेले. अशा प्रकारे तुमची वेब स्टोरी तयार होणार आहे. आता याच्यामध्ये जे काही टायटल असणार ते सुद्धा पाहून घ्या. हे पहा, हे टायटल आलेलं आहे. हे फक्त कॉपी करून तुम्हाला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही डेलीच्या कमीत कमी 50 वेब स्टोरी तुम्ही आरामात तयार करू शकणार आहे. फक्त तुम्हाला कीवर्ड आणि त्याच्यामध्ये जे URL असणार आहे ते टाकायचे आहेत. अशा प्रकारे तुम्हाला तयार करता येणार आहे. त्याचबरोबर दुसरी एक प्रोसेस आहे ती सुद्धा तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे असणार आहे. नवीन टॅबमध्ये जायचं आहे, गुगल चालू केलेले आहे. आता जो काही प्रॉम्प्ट असणार आहे तोच वापरायचा आहे आपल्याला. आता याच्यामध्ये जो काही प्रॉम्प्ट दिलेला आहे हे URL काढून टाकायचे. वरची जी काही लाईन आहे ही सुद्धा काढून टाकायची. याच्यामध्ये फक्त आपल्याला कीवर्ड टाकायचा आहे. कीवर्ड काय टाकायचा आहे तो सर्च करून घ्यायचा आहे. सर्च कुठं करणार आहे आपण, गुगलमध्ये जायचं आहे. आता सध्या मँगोचा सीजन चालू आहे त्याच्यामुळे मँगो टाकायचं आहे आणि एंटर करायचं. सर्च केल्यानंतर तुम्हाला खाली यायचे. खाली आल्यानंतर याच्यामध्ये पाहू शकता पीपल आल्सो आस्क हा ऑप्शन दिसेल. याच्यामध्ये जे लोक सर्च करतात ते या ठिकाणी दाखवलं जातं. आता मी लोकेशन USचं दाखवलेलं आहे त्याच्यामुळे हे जे काही टायटल आलेले हे थोडे वेगळे आलेले आहेत. आता याच्यामध्ये कोणतंही एक क्लिक करायचं. याच्यामध्ये आपल्याला 4 दाखवलेले 1 2 3 आणि 4. आता याच्यामध्ये कोणतंही एक क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर ते ओपन होणार आहे आणि पुन्हा बंद करायचे. अजून तुम्हाला पुढचे टॉपिक मिळणार आहे म्हणजे 2 टायटल तुम्हाला अजून मिळणार आहेत. अशा प्रकारे जर याच्यामध्ये तुम्हाला जे आवडीचं टायटल जर मिळत नसेल तुम्हाला क्लिक करायचे आणि पुन्हा बंद करून घ्यायचे. पुढचे टायटल ऑटोमॅटिकली जनरेट होणार आहेत. आता याच्यामध्ये मी 1 नंबरचाच ऑप्शन घेणार आहे. 1 नंबरला काय आहे, व्हॉट आर 5 फॅक्ट अबाउट मँगो हे कॉपी करून घेणार आहे. कॉपी झाल्यानंतर वर्डमध्ये यायचे. वर्डमध्ये आपलं जे कीवर्ड आहे हे चेंज करायचे. हे पहा याच्यामध्ये पेस्ट केलेलं आहे. पेस्ट झाल्यानंतर क्वेश्चन मार्क तुम्हाला काढून टाकायचं आहे. काढून टाकल्यानंतर व्हॉट आर 5 हे सुद्धा आपल्याला कट करायचे. आपल्याला 5 फॅक्ट नको आहे कारण आपण जी वेब स्टोरी तयार करतोय ही 10 स्लाइडची असणार आहे त्याच्यामुळे हे कट करून टाकायचे. टाकल्यानंतर पुन्हा कॉपी करून घ्यायचे. सर्व कॉपी झालेले. कॉपी झाल्यानंतर डीपसीकचं AI टूल चालू करायचे. याच्यामध्ये तुम्हाला जो काही प्रॉम्प्ट कॉपी केलेला आहे तो तुम्हाला याच्यामध्ये पेस्ट करायचे. हे पहा वरती आलेलं आहे फॅक्ट अबाउट मँगो या ठिकाणी दाखवलं गेलेलं आहे. ठीक आहे.
झाल्यानंतर एंटर करा फक्त, ऑटोमॅटिकली ती स्टोरी तयार व्हायला चालू होणार आहे. आता याच्यामध्ये महत्त्वाचं डीप थिंक हा जो ऑप्शन आहे R1चा हा सिलेक्ट करून घ्या, कारण R1 जर सिलेक्ट केला असेल तर तुमचं जे काही सर्चिंग आहे हे डीपमध्ये होते आणि तुम्हाला त्याचा रिझल्टसुद्धा चांगल्या प्रकारे मिळणार आहे. आता आपली वेब स्टोरी तयार झाली, 10 स्लाईड तयार झालेल्या आहेत. आता सर्वात वरती यायचं आहे, याच्यामध्ये हेडलाईन दिलेलं म्हणजे टायटल दिलेलं आहे, टायटल काय असणार आहे, डिस्क्रिप्शन आलं 196चं आलेलं आहे आणि याच्यामध्ये हेडिंग, बॉडी आणि फोटो आयडिया दिलेली. आता याच्यामध्ये जर कोणाला शंका असेल, समजा हे बरोबर आहेत का, ज्यांना इंग्लिश येत नाही त्यांनी काय करायचं आहे, तुमची जी काही वेब स्टोरी आपली तयार केलेली ही कॉपी करून घ्या, जे काही टायटल वगैरे असणार आहे तुमचं हे कॉपी करून घ्या. कॉपी झाल्यानंतर तुम्हाला गुगल ट्रान्सलेटमध्ये यायचे, म्हणजे तुम्हाला आयडिया येणार आहे कशा प्रकारे तयार केलेली. ज्यांना इंग्लिश येत नाही त्यांच्यासाठी सांगतोय, त्यांनी काय करायचे, याच्यामध्ये तुम्हाला जे कॉपी केलेलं पेस्ट करायचे आणि याच्यामध्ये तुम्हाला मराठी सिलेक्ट करायचे. याच्यामध्ये पाहू शकता आंबा 4000 वर्षाचा इतिहास आलेले, ही माहिती आलेली. हे पहा एकदम बरोबर आलेले, याच्यामध्ये काही शब्दामध्ये काही करेक्शन नाही आहे, संपूर्ण बरोबर आलेले. आता जी काही वेब स्टोरी तयार झालेली ही हाय क्वालिटी झालेली. प्रत्येक कंटेंट तुम्ही चेक करू शकता. ज्यांना इंग्लिश येत नाही त्यांनी ट्रान्सलेटचा वापर करा, शब्द चेक करा बरोबर आहेत का. पण शक्यतो मी 300 पर्यंत वेब स्टोरी याच्यामध्ये तयार केलेल्या आहेत आणि याच्यामध्ये जे काही कंटेंट मी तयार करतो याच्यामध्ये काहीच अडचण आलेली नाही आणि याच्यावर ट्रॅफिकसुद्धा येत आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, फोटो आयडिया दिलेली, फोटो जनरेट करायचे, याच्यासाठी लागणारे फोटो तयार करायचे आहेत. आता सुरुवातीला जे काही टायटल आहे हे तुम्हाला कॉपी करून घ्यायचे. कॉपी झालेले इमेज जनरेट तयार करण्यासाठी आपल्याला कॅनवा वापरायचे आणि त्याच साईजमध्ये लागणार आहे. आता गुगल वेब स्टोरीमध्ये तुम्हाला माहिती आहे जी काही साईज असते, कवरची जी काही साईज आहे आणि आतल्या ज्या काही स्लाईड असतात यांची जी काही साईज आहे ही वेगवेगळी आहे. आता याच्यामध्ये जे काही कवर आहे, वरचं पेज असतं कवरचं, त्याची साईज पाहून घ्या काय असणार आहे ती. कॅनवामध्ये तुम्हाला ही साईज तुम्हाला चेंज करता येणार आहे. 640 बाय 853 ही कवरची साईज असणार आहे. वरचा जो काही कवर असतो त्याची साईज आहे. त्याच्यानंतर आतली जी काही स्लाईड असणार आहे त्याच्यासाठी सेपरेट साईज आहे. क्लिक केल्यानंतर कस्टम साईजमध्ये जायचं आहे. जी काही साईज असणार आहे ती साईज तुम्हाला या ठिकाणी दाखवलेली 1080 बाय 1920 ही साईज असणार आहे आतल्या स्लाईडची. आता हे संपूर्ण सेट करून मी तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे पण शेवटपर्यंत पहा. जर तुमची एखादी चूक जर याच्यामध्ये जर झाली तर तुमची वेब स्टोरी गुगलमध्ये इंडेक्स होणार नाही, काही प्रॉब्लेम येणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घ्या. आता आपण इमेज जनरेट करणार आहे. इमेज जनरेट करण्यासाठी काय करायचं आहे, याच्यामध्ये सर्वात खाली यायचं आहे, याच्यामध्ये मॅजिक मीडियाचा ऑप्शन येईल, याच्यामध्ये क्लिक करायचं आहे तुम्हाला. याच्यामध्ये तुम्हाला टोटल 500 क्रेडिट मिळतात आहे. प्रत्येक अकाउंटला तुम्हाला 500 क्रेडिट मिळणार आहे. आता कॅनवाचं याच्यासाठी प्रीमियम लागणार आहे. प्रीमियम जर तुमच्याकडे नसेल, आपला टेलिग्रामचं चॅनल जॉईन करून घ्या, त्याच्यावर मी तुम्हाला लिंक शेअर करत असतो. इन्व्हाइट लिंक असतात त्याच्यावरून तुम्हाला कॅनवा प्रीमियमचं जे काही इन्व्हाइटची लिंक आहे ही तुम्हाला मिळून जाणार आहे. आता याच्यामध्ये आल्यानंतर मॅजिक मीडिया ऑप्शन चालू करायचं आहे. जर मॅजिक मीडियाचा ऑप्शन तुम्हाला मिळत नसेल लेफ्ट साईडला तर काय करायचं आहे, ॲपमध्ये जायचं आहे आणि ॲप्समधून तुम्हाला ते सर्च करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये जो काही प्रॉम्प्ट होता तो मी याच्यामध्ये टाकणार आहे, म्हणजे जे काही टायटल मी कॉपी केलं होतं ते याच्यामध्ये टाकलेलं आहे. याच्यामध्ये स्टाईल सिलेक्ट करायची, स्टाईल कशी पाहिजे. आता याच्यामध्ये हाय फ्लॅशची आपल्याला लागणार आहे, म्हणजे हाय क्वालिटीचं इमेज लागणार आहे. त्याच्यामुळे हाय फ्लॅश या ठिकाणी क्लिक केलेलं आहे. त्याच्यानंतर साईज आपल्याला स्क्वेअरमध्येच घेणार आहे. जी काही कवरची साईज आहे ही स्क्वेअरमध्ये लागणार आहे, कारण स्क्वेअरचं आपण सेट करून घेणार आहे त्याच्यामध्ये. हे पहा याच्यामध्ये टायटल कॉपी केलेलं आहे. झाल्यानंतर जनरेट इमेज करायचे. जनरेट इमेजच्या खाली पाहू शकता यूज 1 दिलेलं आहे आणि 496 दिलेले. हे क्रेडिट असणार आहे, टोटल 500 असतात ते. आता याच्यामध्ये टायटल ॲड केल्यानंतर तुम्हाला जनरेटला क्लिक करायचं आहे. याच्यामधनं एक क्रेडिट तुमचा मायनस होणार आहे. क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर एका क्रेडिटमध्ये तुम्हाला 4 इमेजेस मिळतात. 4 पैकी तुम्हाला जे पाहिजे ते सिलेक्ट करून घ्यायचे. हे पहा याच्यामध्ये 4 इमेजेस आलेले, तुम्हाला जे आवडते ते सिलेक्ट करून घ्यायचे. आता याच्यामध्ये मी हे घेणार आहे खालचं 2 नंबरचं. या ठिकाणी क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर जे काही इमेज येणार आहे राईट क्लिक करायचं आहे आणि सेट इमेज ॲज बॅकग्राऊंड या ठिकाणी क्लिक करायचे.
म्हणजे बॅकग्राऊंडला पूर्ण ते सेट होणार आहे. हे पहिलं कवर झालं आहे आपलं. आता कवर नंतर आपल्याला आतले इमेजेस तयार करायचे. म्हणजे आतमध्ये जे काही स्लाईड असणार आहे, टोटल 10 स्लाईड आहे, 10 इमेजेस आपल्याला तयार करायचे आहेत. फोटो आयडिया कॉपी करायची तुम्हाला. कॉपी झाल्यानंतर मॅजिक मीडियामध्ये जायचं आहे. मॅजिक मीडियामध्ये पेस्ट करायचं. आता याच्यामध्ये तुम्हाला स्टाईल चेंज करायची. स्टाईल कशी असणार आहे, हाय फ्लॅशची. ही आपण जी कव्हरमध्ये चेंज केली होती याच्यामध्ये चेंज केलेली नाही आहे. आतल्या ज्या काय स्लाईड आहे त्याला चेंज केलेलं नाही आपण, त्याच्यामुळे हाय फ्लॅश केले. आणि साईज ही आपल्याला पोर्ट्रेटची करायची. उभं इमेज लागणार आहे आपल्याला, सिलेक्ट करायचे. झाल्यानंतर क्रेडिट पाहू शकता 496 होते, 95 झालेत, म्हणजे एक आपला मायनस झालेला आहे. याच्यामध्ये प्रॉम्प्ट टाकल्यानंतर जनरेट करायचे. आता इमेजेस आलेले आहेत. आता इमेजेसपैकी तुम्हाला जे आवडते ते इमेज तुम्हाला सिलेक्ट करायचे. सिलेक्ट केल्यानंतर इमेज ऑटोमॅटिकली तुमच्या स्लाइडवर येणार आहे. आल्यानंतर तुम्हाला सेट इमेजेस बॅकग्राऊंड या ठिकाणी क्लिक करायचे. इमेज लोड होतोय त्याच्यामुळे हा ऑप्शन उशीर येईल त्यावेळेस. सिलेक्ट करायचे. हे पहा लोड झालेले इमेज. अशा प्रकारे तुम्हाला बाकीच्या स्लाईड तयार करायच्यात. आता माझी पहिली स्लाईड झालेली, बाकीच्या सुद्धा मी तयार करून घेतो. आता याच्यामध्ये पाहू शकता टोटल ज्या काही 10 स्लाईड आहे, 10च्या 10 मी तयार केलेल्या आहेत. हे पहा जे काही इमेजची क्लिअरिटी क्वालिटी एकदम चांगली आलेली, हाय क्वालिटीची आलेली आहेत. हे पहा आता हे आपल्याला डाउनलोड करायचे. डाउनलोड करण्यासाठी महत्त्वाचं टायटल कॉपी करून घ्या. जे काही टायटल असणार आहे आपल्याला इमेजेसला द्यायचे. हे पहा कॉपी केलेले. वरती जे टायटल आहे हे तुम्हाला याच्यामध्ये टाकायचे. हे पहा दोन्हींमध्ये टाकायचे. जे कवर इमेज असेल आणि आतल्या स्लाईड दोन्हींमध्ये ॲड करायचे. ॲड झाल्यानंतर हे डाउनलोड करायचे. शेअरला क्लिक करायचे, डाउनलोडला क्लिक करायचे. आता डाउनलोडमध्ये गेल्यानंतर याच्यामध्ये PNGचं ऑप्शन आहे. PNG सुद्धा चालतंय आणि JPG पण चालतोय. तुम्हाला जे ठीक वाटेल ते सिलेक्ट करून घ्या तुम्ही. आता मी JPG घेणार आहे. JPGला क्लिक केलेलं आहे. क्लिक केल्यानंतर वरती साईज आहे. साईजमध्ये काही चेंजेस करायचे नाही. जी काही साईज होती आपली, जी काही वेब स्टोरीजसाठी साईज लागते आपली, ती साईज मी याच्यामध्ये सेट केलेली. आणि खाली क्वालिटी दिलेली, क्वालिटी ती 100% करायची तुम्हाला, म्हणजे क्लिअरिटी ही चांगली येणार आहे. झाल्यानंतर डाउनलोडला क्लिक करायचे. इमेज डाउनलोड होईल ते. हे पहा डाउनलोडसाठी आलेले. आता डाउनलोडसाठी मी एक सेपरेट फोल्डर तयार करणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचे. न्यू फोल्डर केले, ओपन करायचे फोल्डर आणि त्याच्यामध्ये ती फाईल सेव्ह करायची. म्हणजे तो फोटो त्याच्यामध्ये सेव्ह झालेला आहे. आता त्याच्यानंतर स्लाईड सेव्ह करायचे. स्लाईड ज्या सेव्ह करायच्या त्या संपूर्ण सेव्ह करायच्यात. त्याच्यासाठी शेअरचं बटन आहे. त्याच्यानंतर डाउनलोड, वरती PNGच्या जागी JPG करायचे आणि ही क्वालिटी हाय करायची, म्हणजे 100% करायची. आणि टोटल जे पेजेस आहेत हे 10 असणार आहे. 10 स्लाईड आहेत आपल्याकडं. हे डाउनलोडला क्लिक करायचे. डाउनलोडला क्लिक केल्यानंतर ही जी फाईल आहे ही झिप फाईल डाउनलोड होणार आहे. पहा या ठिकाणी आलेले झिप फाईल ही सेव्ह होणार आहे. म्हणजे टोटल 10 इमेजेस आहे. हे सेव्हला क्लिक करायचे. सेव्हला क्लिक केल्यानंतर जो काही फोल्डर होता तो आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे. म्हणजे ते फाईल आपल्याला एक्सपोर्ट करावे लागणार आहे.
हे पहा, याच्यामध्ये जे काही इमेजेस होते आणि जी काही झिप फाईल होती याच्यामध्ये आलेली. आता हे कवर इमेज आहे. आता हे आपल्याला एक्सपोर्ट करायचं आहे. राईट क्लिक करायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला दोन ऑप्शन आहे. एक्स्ट्रॅक्ट ऑलचा एक मिळतोय आणि विनररचं जर सॉफ्टवेअर तुमच्याकडे असेल तर हा ऑप्शन तुम्हाला मिळून जाईल. एक्स्ट्रॅक्ट हिअर या ठिकाणी क्लिक करायचे. हे पहा, संपूर्ण इमेजेस आले, स्लाईड आले संपूर्ण. आता हे संपूर्ण आपल्याला अपलोड करायचे. अपलोड करण्यासाठी काय करायचं आहे, वेब स्टोरीचं आपलं टूल ओपन करायचं आहे. याच्यामध्ये आल्यानंतर शेवटची जी काही स्लाईड आहे ही डुप्लिकेट करायची. जर तुमचं काम लवकरात लवकर जर करायचं असेल, स्लाईड लवकरात लवकर तुमच्या रेडी करायची असेल तर काय करायचं आहे, जी काय स्लाईड होती याला डुप्लिकेट करायचे. म्हणजे जी काही डिझाईन वगैरे असणार आहे ते सेम येणार आहे. हे पहा, डुप्लिकेट स्लाईड तयार झालेली आहे. आता याच्यामध्ये टोटल वेब स्टोरी पाहू शकता. टोटल जे आहे 310 आहेत. म्हणजे एक ड्राफ्टमध्ये टोटल पब्लिश केलेले 309 आहे. आता याच्यामध्ये ही एक नंबरची ओपन करायची, ही ड्राफ्टमध्ये असणार आहे. ही क्लिक केली. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे विंडो येईल तुमच्याकडं. ज्या काही जुने स्लाईड आहे हे तुम्हाला डिलीट करायचे आहे. डिलीट कोणत्या करणार आहे, 3 नंबरपासूनची जी काही स्लाईड असणार आहे हे डिलीट करायची तुम्हाला. आता 3 नंबरपासून का केले ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. जे काही पुढच्या स्लाईड होत्या ते डिलीट केल्यात. ही शेवटची ठेवलेली, कारण शेवटची ही 11 नंबरची असणार आहे. याच्यामध्ये आपण पुढची वेब स्टोरी लावणार आहे. म्हणजे जी काही शेवटची याच्यामध्ये ॲड केली आपण ती त्याला अटॅच करायची. कशी करायची ती सुद्धा दाखवतो तुम्हाला. आता याच्यामध्ये 1 नंबरची वेब स्टोरी जायची आपल्याला. 1 नंबरमध्ये आल्यानंतर याच्यामध्ये महत्त्वाचं आपल्याला इमेजेस आहेत. इमेजेस अपलोड करून घ्यायचे. अपलोडमध्ये जायचे. अपलोड फाईल सिलेक्ट करून घ्यायच्यात. इमेजेस कोणते कोणते आहेत आपले, डाउनलोडमध्ये आपला डाउनलोडमध्ये फोल्डर आहे तो ओपन करून घ्यायचा आहे. हे पहा आलेलं आहे. आणि जेवढे काही इमेजेस आहेत हे संपूर्ण सिलेक्ट करायचे आणि ओपन करायचे. झिप फाईल सिलेक्ट नाही करायची, कारण झिप फाईलसुद्धा त्याच्यामध्ये ॲड होईल. झिप काढून टाकायची, ओपन करायचे. आता हे अपलोड होते तोपर्यंत काय करायचं आहे, बाकी आपल्याला रेडी करायचे. त्याच्यासाठी काय करायचं, कट करायचे. हे अपलोड होत राहणार आहे. आता याच्यामध्ये आपल्याला टायटल वगैरे संपूर्ण ॲड करून घ्यायचे. डिपसिकमध्ये जायचं, जे टायटल होतं आपल्याला कॉपी करून घ्यायचं, याच्यामध्ये आणून पेस्ट करायचे. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे, डिस्क्रिप्शन, हे संपूर्ण कॉपी करायचे. डिस्क्रिप्शन कशामध्ये असणार आहे, डॉक्युमेंटमध्ये सर्वात खाली यायचे. याच्यामध्ये डिस्क्रिप्शन डिलीट करायचे, याच्यामध्ये पेस्ट करायचे. आता याच्यामध्ये पाहू शकता एवढं आपण डिस्क्रिप्शन आपण तयार केलेले. हे पहा, आता 196 हे कॅरेक्टरमध्ये दिलेले आणि हे वर्ड्समध्ये असणार आहे. लक्षात घ्या, जर तुम्हाला असं शंका वाटत असेल 126 आले आणि याच्यामध्ये 196 आलेले, हे कॅरेक्टरमध्ये असणार आहे आणि हे वर्ड्समध्ये अशा प्रकारे काउंट झालेले. त्याच्यानंतर त्याची जी लिंक आहे, परमालिंक ॲटोमॅटिकली आलेली, जे काही वरती दिलेले ॲटोमॅटिकली त्याची लिंक जनरेट झालेली. त्याच्यानंतर आपल्याला टेक्स्ट ॲड करायचे. टेक्स्ट ॲड करण्यासाठी काय करायचं आहे, याच्यामध्ये मी आत्ता 100% करून घेतो, म्हणजे झूम करून घेतोय. याच्यामध्ये फक्त आपल्याला टेक्स्ट ॲड करत चालायचे. कॉपी करायचे, याच्यामध्ये आणून पेस्ट करायचे. हे पहा, पेस्ट केलेले. सेम अशाच प्रकारे बॉडी टेक्स्ट असणार आहे ते कॉपी करून घ्यायचे. हे पहा, पेस्ट केलेले. आता याच्यामध्ये जे बॅकग्राऊंडचं इमेज आहे हे डिलीट करून टाकायचे, त्याचा उपयोग नाही आहे. इमेजला क्रेडिट द्यायचे, हे कॅनवामधून तयार केले म्हणून प्रत्येक स्लाईडला ते येणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरी स्लाईड आहे. आता दुसरी स्लाईड मी डिलीट केली नाही. का डिलीट केली नाही या ठिकाणी पाहू शकता. मी आत्ता झूम कमी करतो, फिट केलेलं आहे आणि याच्यामध्ये प्ले करून पाहिजे. जे काय ॲनिमेशन मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे ते तसंच राहणार, म्हणजे प्रत्येक वेळेस मला ते ॲड करण्याची गरज नाही पडणार. त्याच्यामुळे हे डिलीट नाही केलेले. झूम केल्यानंतर आपल्याला कंटेंट पुन्हा टाकून घ्यायचे. हे पहा, कंटेंट आलेले. याचीच डुप्लिकेट स्लाईड तयार करायची, म्हणजे जे काय ॲनिमेशन तुम्ही ॲड केलेलं असणार आहे तेच तुम्हाला वापरता येणार पुढं. डुप्लिकेट करायचे. हे पहा, आलेले. फक्त तिसऱ्या याच्यामध्ये जे कंटेंट असणार, म्हणजे टायटल असेल, बॉडी टेक्स्ट असेल, हे फक्त कॉपी पेस्ट करायचे तुम्हाला. मी आत्ता संपूर्ण ॲड करून घेतो. ॲड झाल्यानंतर आपण पुढे ते जे काही इमेजेस असणार आहे सिक्वेन्सनी ॲड करायचे आपल्याला, ते पाहून घेऊया.
आता याच्यामध्ये पाहू शकता आपलं जे कंटेंट आहे संपूर्ण ॲड केलेलं आहे याच्यामध्ये जायचं आहे आणि फिट करायचं. फिटमध्ये गेल्यानंतर संपूर्ण कंटेंट हे पाहिजे 10च्या 10 स्लाईड ॲड केलेल्या आहेत. त्याचबरोबर 11वी जी स्लाईड आहे ही पाठीमागची वेब स्टोरी असणार आहे जुनी, म्हणजे याच्या अगोदरची जी अपलोड केली ती तुम्हाला ॲड करायची. आता ती ॲड करण्यासाठी वेबसाईटवर जायचं, तिचं टायटल जे काय असणार वेब स्टोरीचं ते ॲड करायचं आणि त्याचा इमेज ॲड करायचे. हे पहा टायटल कॉपी करून घ्यायचे, त्याचं जे काय टायटल असेल ते याच्यामध्ये आणून ते पेस्ट करायचे जे टायटल असणार आहे ते. त्याच्यानंतर त्याचं इमेजेस जे काही इमेजेस असणार आहे डिलीट करून टाकायचे. त्याचं जे इमेज आहे या ठिकाणी दिसेल आपल्याला खाली. हे पहा इमेज याच्यामध्ये आलेले. सेट ॲज बॅकग्राऊंड सेट करायचे आणि याच्यासाठी स्टाईल चेंज करायची. स्टाईलमध्ये जायचं आहे आणि लायनरचा जो काही ऑप्शन आहे हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. खालच्या साईडने थोडंसं ब्लॅक येणार आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये जी लिंक दिलेली ही सुद्धा चेंज करायची, म्हणजे क्लिक केल्यानंतर ती स्टोरी ओपन झाली पाहिजे. त्याच्यासाठी काय करायचं आहे, याच्यामध्ये जी लिंक असणार आहे ती ओपन करायची. तुम्हाला क्लिक करायचे. हे पहा ही लिंक आलेली कॉपी करून घ्यायची. कॉपी झाल्यानंतर याच्यामध्ये आणून ती पेस्ट करायची. हे पहा या ठिकाणी कॉल टू ॲक्शनचं बटन आहे हे कट करायचे आणि ती लिंक त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायची. हे पहा झालेलं आहे. खाली इमेजेससुद्धा चेंज झालेले. झाल्यानंतर आपल्याला 1 नंबरच्या स्लाईडवर यायचं आहे. त्याच्यामध्ये आता इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत आपल्याला. इन्सर्टमध्ये जायचं आहे. आता 1 नंबरचं जे काही इमेज होतं ते आपल्याला पाहून घ्यायचं कोणतं होतं, मग त्यानुसार सिक्वेन्स आपल्याला ॲड करायचं आहे. याच्यामध्ये पाहू शकता 1 नंबरला हे इमेज होतं, सेकंडला हे, 3 नंबरला हे, अशा प्रकारचे सिरियल वाईज तुम्हाला ॲड करून घ्यायचे. आता 1 नंबरचं जे इमेज आहे हे चेक करून घ्यायचं तुम्हाला कुठं असणार आहे ते. त्यानुसारच ते फोटो ॲड करायचे. असं नाही की कोणताही फोटो कुठं टाकला, तसं नको आहे. 1 नंबरचं जे काही इमेज आहे याच्यामध्ये आलेलंच नाही आहे. ओपन करायचे, अपलोडमध्ये जायचे, क्लिक करायचे. 1 नंबरचा जे फोटो होता तो याच्यामध्ये आलेलाच नाही आहे. सिलेक्ट करून घ्यायचे परत. हे पहा 1 नंबरचा फोटो आहे. ओपन करायचे. टोटल 11 इमेजेस असणार आहे. 10 स्लाईडचे असणार आहे आणि 1 कव्हरचं असणार आहे. हे पहा इमेज सेट झालेले. झाल्यानंतर जनरेट अल्टर टेक्स्ट हे ऑटोमॅटिकली होते. तुम्हाला क्लिक करायची सुद्धा गरज नाही, त्याच्यामुळे ते जनरेट करण्याची गरज नाही आहे. हे पहा 1 नंबरचं इमेज आलेले. क्लिक करायचे प्लस पॉईंटला आणि सेट ॲज बॅकग्राऊंड या ठिकाणी क्लिक करायचे. हे पहा इमेज सेट झालेले. त्याच्यानंतर दुसरी स्लाईड आहे. दुसऱ्या स्लाईडला जे काही इमेज आहे ते पाहून घ्यायचे तुम्हाला कोणतं आहे. हे पहा 2 नंबरचं जे काही इमेज या ठिकाणी दिलेले. हे पहा 2 नंबर, त्याच्यानंतर 3 नंबर. ही सिरियल तुम्हाला पाहून घ्यायची कशा प्रकारे इमेज सेट झालेले ते. 3 नंबरचं चेक करायचे. 3, 4, 5. हे पहा सिक्वेन्सनेच आपल्याकडे ॲड झालेले. 3 त्याच्यानंतर 4 हे सेट करून घ्यायचे. जर असं काय असेल फरक हे जॉईंट करून घ्यायचे तुम्हाला, म्हणजे त्याच्यामध्ये ॲडजस्ट असं दिसलं नाही पाहिजे, एकदम कट टू कट आलं पाहिजे. पुढचं इमेज सेट करून घ्यायचे. फक्त क्लिक करायचे सेट ॲज बॅकग्राऊंड, ऑटोमॅटिकली फुल स्क्रीनला ते सेट होणार आहे. हे पहा सेट झालेले संपूर्ण. आता एक शेवटचं बी इमेज राहिले हे कव्हर पेजचे. कव्हर पेज आपल्याला सेट करायचे आहे. त्याच्यासाठी डॉक्युमेंटमध्ये जायचं आहे. डॉक्युमेंटमध्ये गेल्यानंतर याच्यामध्ये इमेजचं ऑप्शन हे पहा पोस्टर इमेज या ठिकाणी क्लिक करायचे. अपलोड. हे पहा इमेजेस आलेले आहे. आता इमेज आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं, फक्त कव्हर इमेजचं क्लिक करायचे आणि सिलेक्ट ॲज पोस्टर इमेज या ठिकाणी क्लिक करायचे. याच्यामध्ये पाहू शकता जे अल्टर टेक्स्ट असतं जे ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये ॲड होते, तुम्हाला सेपरेट ॲड करायची गरज नाही आहे. त्याच्यानंतर खाली सिलेक्ट करून घ्यायचे. सिलेक्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये क्रॉपचा वगैरे काही ऑप्शन आलेलं नाही, कारण ते आपण जे काही इमेज तयार केलेले त्या साईजमध्ये सेट केलेले आहे. हे पहा इमेज सेट झालेले. झाल्यानंतर प्रत्येक स्लाईडला ॲनिमेशन द्यायचे. क्लिक करायचे, म्हणजे जे काही इमेज ॲड केलेत आपण आत्ता फक्त जे काही ॲनिमेशन आहे फक्त टेक्स्टचं जे काही ऑप्शन आहे त्यांच्यासाठीच असणार आहे, इमेजला नाही आहे. इमेजला क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनमध्ये जायचं आहे आणि याच्यामध्ये ॲनिमेशन एक सेट करायचं आहे. जे पाहिजे तुम्हाला ते सेट करू शकता. क्लिक करायचे आणि सेट करून घ्यायचे. हे तुम्हाला प्रत्येक स्लाईडला सेट करून घ्यायचं आहे.
हे पहा सेट झालेलं आहे. एक नंबरच्या स्लाईडला ॲनिमेशनचा इफेक्ट बसत नाही. ठीक आहे, हे काय क्लिक केलं तरी दाखवणार नाही तुम्हाला. हे संपूर्ण सेट झाले. टोटल ज्या स्लाईड आहेत आपल्या ह्या 11 झालेल्या आहेत. टोटल 10 स्लाईड आपल्या आणि शेवटचे जे एक दुसऱ्या स्टोरीचा इमेज लावलेले आहे आपण. हे संपूर्ण सेट झालेले आहे. आता आपलं संपूर्ण काम झालेलं आहे. झाल्यानंतर काय करायचं, फक्त टॅग ॲड करायचे. टॅग आपण ॲड नाही केलेले. डॉक्युमेंटमध्ये जायचे, सर्वात खाली यायचे, कॅटेगरी सिलेक्ट करायची आणि टॅग ॲड करायचे. आता हे लाईफस्टाईलमध्ये टाकून देतो मी. आता त्याच्यानंतर याच्यामध्ये टॅग ॲड करायचे. टॅग ॲड करण्यासाठी टायटल कॉपी करून घ्यायचे आणि टॅग जनरेट करायचे. टॅग जनरेटर ओपन करायचे. कोणतंही ओपन करा, तुम्हाला जे ठीक वाटते ते सिलेक्ट करून घ्यायचे. याच्यामध्ये तुम्हाला यूट्यूब सिलेक्ट केलेलं असणार आहे, ते गुगलला क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर याच्यामध्ये आपलं जे काही कीवर्ड असणार आहे, लोकेशन टाकायचं. यूएसचं आपलं लोकेशन असणार, म्हणजे जे लोकेशन माझं मी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये ते सेट करून ठेवलेले आणि सर्च करायचे. तुम्हाला इंडियासाठी पाहिजे तर इंडिया लोकेशन सिलेक्ट करा आणि त्याच्यामध्ये ते ॲड करायचे. हे पहा कीवर्ड आले टोटल 38 आहेत. याच्यामधले तुम्हाला जे पाहिजे ते सिलेक्ट करायचे, कॉपी करून त्याच्यामध्ये पेस्ट करायचे. हे पहा संपूर्ण टॅग मी ॲड केलेले आहेत. संपूर्ण स्टोरी आपली रेडी झालेली. झाल्यानंतर पब्लिश करायची. जर तुम्हाला सेव्ह करून ठेवायची असेल तर सेव्ह करता येणार आहे, किंवा व्ह्यू करून जर चेक करायचे असेल हे सुद्धा चेक करता येणार आहे. क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर ज्याप्रमाणे तुम्ही वेब स्टोरी तयार केली त्याप्रमाणे तुम्हाला 3 डिव्हाइसमध्ये दाखवली जाणार आहे कशा प्रकारे दिसते ती. हे पहा याच्यामध्ये 3 डिव्हाइस आलेत. याच्यामध्ये तुम्हाला डिव्हाइस ॲड करायचं असेल तर डिव्हाइस ॲड करू शकता. कशा प्रकारे वेब स्टोरी असणार या ठिकाणी दाखवलं जाणार आहे तुम्हाला. हे पहा ॲनिमेशन कशा प्रकारे, टेक्स्ट कशा प्रकारे ॲड होते हे संपूर्ण दाखवलं जाणार आहे. हे पहा अशा प्रकारे हा व्ह्यू आलेला आहे. व्ह्यू कट करणार आहेत आपण आणि हे पब्लिश करायचे. पब्लिशला क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर हे पहा टायटल आलेलं आहे, डिस्क्रिप्शन वगैरे संपूर्ण आलेलं आहे. हे पहा या ठिकाणी टिक मार्क आले. चेकलिस्ट ही बरोबर आहे. आत्ता झाल्यानंतर फक्त पब्लिश बटनला क्लिक करायचे. ही वेब स्टोरी आपली पब्लिश होणार आहे. स्टोरी आपली पब्लिश झालेली या ठिकाणी आलेली आहे. आता व्ह्यू स्टोरी या ठिकाणी क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर वेब स्टोरी जी कशा प्रकारे तयार झाली ही संपूर्ण तुम्हाला पाहायला मिळेल. हे पहा हे पहा इमेज क्वालिटी, टेक्स्ट वगैरे संपूर्ण क्लिअर टू क्लिअर आलेले आहे आणि हाय क्वालिटी आलेले आहे. आता वेब स्टोरीचा जो काही URL असणार आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी झाल्यानंतर काय करायचं आहे, गुगल सर्च कन्सोल तुम्हाला चालू करून घ्यायचे. याच्यामध्ये आल्यानंतर तुमचा URL फास्टमध्ये गुगलमध्ये इंडेक्स होण्यासाठी URL इन्स्पेक्शन या ठिकाणी जायचं आहे. तुमचा URL त्याच्यामध्ये पेस्ट करायचा. पेस्ट झाल्यानंतर एंटर करायचे. एंटर केल्यानंतर टेस्ट लाईव्ह URL म्हणजे जी काही लिंक आपण ॲड केलेली ती लाईव्ह आहे का ही चेक करायची. टेस्टला क्लिक करायचे. हे पहा URL लाईव्ह दाखवलेलं आहे आणि AMP मध्ये महत्त्वाचं AMP असणं गरजेचं आहे. ऑटोमॅटिकली संपूर्ण आलेलं आहे. झाल्यानंतर रिक्वेस्ट इंडेक्सिंग या ठिकाणी क्लिक करायचे. हे पहा रिक्वेस्ट आपली सबमिट झालेली. आता झाल्यानंतर अजून एक ऑप्शन आपला राहिलेला आहे, जे स्टोरीचं इंडेक्स पेज होतं म्हणजे वेब स्टोरीच्या याच्यामध्ये जायचं आपल्याला. याच्यामध्ये ऑल स्टोरीमध्ये जायचे. याच्यामध्ये आल्यानंतर 1 नंबरमध्ये आल्यानंतर तुमची जी काही स्टोरी होती याच्यामध्ये सर्वात खाली पाहू शकता इन्स्टंट इंडेक्सिंग सबमिट टू इंडेक्स नाऊ या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचे. सर्वात शेवटी क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर इन्स्टंट इंडेक्सिंगमध्ये तुमचा URL सबमिट होणार आहे. म्हणजे लवकरात लवकर इंडेक्स होण्यासाठी तो URL त्याच्यामध्ये ॲड होणार आहे. हे पहा सक्सेस झालेलं आहे म्हणजे तो URL त्याच्यामध्ये सबमिट झालेले. आता इन्स्टंट इंडेक्सिंग कशा प्रकारे सेटअप करायचा याचा सेपरेट एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. जर तुम्ही ते केलं नसेल तर करून घ्या. संपूर्ण डिटेल त्याच्यामध्ये मी ॲड केलेली आहे. अशा प्रकारे मित्रांनो संपूर्ण वेब स्टोरी कशा प्रकारे तयार करायची, फ्रीमध्ये इमेजेस कशा प्रकारे तयार करायची, कंटेंट कशा प्रकारे तयार करायचं, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे.
त्याचबरोबर याच्यासाठीचा जो काही प्रॉम्प्ट आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी अपलोड करेल, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून घ्या, कारण अशा प्रकारचे जे काही व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. थँक्यू.